या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत पाटील, त्यांचे सगळे उमेदवार की त्यांना कितीही करू द्या, तुमचा चेहरा पाहतोय. 1 तारखेला तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे. एवढं मला समजतं. तुम्ही साठी बाहेर टाकून झोपा. लक्ष्मी दारोदार हे कसं समजतं? ते कलाकार आहे मारवण्यावर. आणि शिंदे साहेब हे आम्हा आहे ना कंटिन्यू त्याच पार्टीशी लढताय. माझ्याशी तर लोक वेगळे वेगळे बदल आले. पहिले महेंद्र बापू लढले, मग देवकर आप्पा लढले, मग पी.सी. पाटील लढले, मग अत्तरदेव लढले. हे एकाच माणसाची लढताय. आ जाओ एकच पैलवान. आणि त्या पैलवानाच्या मागं डब ठोकणारी ही मंडळी इकडे हे मागं बसले सगळे. एक पैलवान मागं. यांचं इतकं खतरनाक आहे. हिंदुस्तान पाकिस्तान करताय साहेब. उसका आदमी इधर नाही, इसका आदमी इधर नाही. इतकी खतरनाक पार्टी. त्यामुळे आता तसं अमोलदादा त्यांच्यापेक्षा माइंड आहे थोडे, तुमच्यापेक्षा थोडं बरं आहे. आम्ही जे ऐकतो ते थोडं सांभाळून घेतात. दुश्मनला तरी आवाज तसं नव्हतं. चलो. पण आता यंग आहे, तरुण आहे, भविष्य आहे. आता आमचं काय हवं? आता तुमच्या मागं मी पण रिटायर होण्याच्या मार्गाला 58 झालं आपलं. मी समजतंय. नोकरीला राहिला असतो, मास्तर राहिला असतो तर पेन्शन लागू झालं असतं. आणि पेन्शन राहिलं असतं तर टेन्शन पण राहिलं नसतं. तसं आमदाराला बी राहतं पेन्शन. तो काही विषय नाहीये. पण शेवटी काही वय आहे की त्या वयापर्यंत माणसाने राजकारण करावं. आता आमचं 40 वर्ष तेच चाललंय. जय भवानी, जय शिवाजी. आता आम्हाला तर हेच प्रतिसांना गद्दार मानायचे. ओके ओके. काय झाडी, काय डोंगर. तू कसा घ्यार होता? पुन्हा डोंगर कसा आहे तुझा? डोंगर हिरवागार कार्यक्रम झालाय. पहिलं आपलं सांभाळा. लोकांवर बोट दाखवण्यापेक्षा. आम्ही तर झेंडा सोडला नाही ना. भगवाच आहे. आम्ही झेंडा सोडलेला नाही. आम्ही धनुष्यबाण सोडलेला नाही. आम्ही बाळासाहेब सोडलेले नाही. इतरांसाठी 1760, पण आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्याशिवाय आम्ही कोणाची पूजा केलेली नाही. बाळासाहेब हे आमचं दैवत आहे. आज हे जे नगरसेवक पद आहे ना, हे बाळासाहेबांमुळे आहे. नाही तर पहिले नगरसेवकाला नगरपिता म्हणायचे. ते नाव बदलवलं बाळासाहेबांनी. त्यांनी नगरसेवकाचं, नगरपित्याचं नगरसेवक केलं. हा म्हणले पिता नाही होऊ शकत, हा सेवक होऊ शकतो. एवढे आमचे बाळासाहेब. अरे बाळासाहेब जादूगर होते. आमचे सारखे फाटके टपरीवाले माणसं मंत्री केले. साधी कलाकारी आहे काय? आणि ते येऊन आमच्याकडे बोलते, लय भाषण करते. अरे बाबा जा ना. आमचा बाप दादा खापर पंजोबाबी मेंबर नव्हता तरी आम्ही 5-5 वेळेस आलोय निवडून. कोणी नाही आमच्या माग. आमच्या मागे गोर गरीब जनता. हीच आमची भांडवल आहे, हीच आमची श्रीमंती आहे, हीच आमची मालदारकी आहे. बाळासाहेब सांगायचे सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याच्या घरी जास्त जमीन आहे, जास्त गाड्या आहे, जास्त घोड्या नाही. ज्याच्याकडे जास्त जोडे चप्पल येतात तोच माणूस खरा श्रीमंत आहे. ही श्रीमंती बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझं बोलणं जास्त नाही, मी नंतर येईलच अजून एक चक्कर मारेल. आणि मला तरी असं वाटतं की आता याच्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांना बोलायचं आहे. आणि अजून त्यांना ओझर आहे. विमानाने ओझर जायचं आहे, पिंपळगाव जायचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता 2 तारखेला जागृत राहून सकाळी उठा, मस्तपैकी आंघोळ करा, मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घ्या. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात धनुष्यबाण होता, त्यांच्या पायाशी कमळ ठेवा आणि दोघं बटणं खटाखट दाबून समोरच्यांचा सत्यानाश करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.